आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीने या पत्रकार परिषदेचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रामुख्याने म्हणजे ओबीसी सेलच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक ओबीसी सेलच्या कार्यकर्त्याला असेल त्या ठिकाणी एक पुढची दिशा ही ठरवण्याच्या बाबतीमध्ये एक भूमिका घेण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। सगळ्यात प्रामुख्याने म्हणजे आपण पाहिलं असेल की आताच गेल्या काही दिवसापूर्वी 26 जानेवारीला राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी एक अधिसूचना जारी करून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमधली एक भूमिका घेतली। पण ती भूमिका घेत असताना ती अधिसूचना जी त्यांनी जारी केली होती त्याच्या अंतर्गत त्याच्या पश्चात अनेक ठिकाणी राज्यामध्ये ओबीसी प्रवर्गामध्ये असलेल्या विविध जाती घटकाच्या लोकांकडे त्याच्यावरती आक्षेप मिळाला आहे। वास्तविक पाहता या अधिसूचनेचा जर आपण त्या ठिकाणी अभ्यास केला तर त्याच्यामध्ये या मराठा समाजातील लोकांना कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देऊन त्यात प्रवर्ग करून त्याच्या अंतर्गत ओबीसीमध्ये कुणबी समाजातून आरक्षण देण्याची एक भूमिका त्या ठिकाणी घेण्यात आली। विशेष म्हणजे पाहिलं तर लक्षात येतं की या बाबतीमधले अनेक आक्षेप त्या ठिकाणी नोंदवण्यात आलेले आहेत। पण याच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं ओबीसी सेलच्या माध्यमातून या अधिसूचनेच्या अंतर्गत आम्ही त्या ठिकाणी अधिसूचनेमधल्या मसुद्याला त्या ठिकाणी विरोध करत हरकत दर्शवण्यात आली आहे। आमचा विरोध हा शासनाने घेतलेल्या अधिसूचनेतल्या मसुद्याला असणार आहे आणि त्याच्यामध्ये असलेले जे काही त्या ठिकाणी शब्दप्रयोग आहेत त्याला असणार आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने जर मी त्या ठिकाणी या हरकतीचा एक नमुना आपल्याला वाचून दाखवतो। यामध्ये महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्रमांक 49 महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अधिनियम विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग अधिनियम 2000 या अधिसूचनेच्या मसुद्याला विरोध असल्याने हरकत नोंदवण्याबाबत मराठा समाजाचा ओबीसीमध्ये सरसकट समावेश करण्यासाठी सगळे सोयरे या शब्दाच्या व्याख्येबाबत शासनाने असाधारण क्रमांक 49 महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अधिनियम विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग अधिनियम 2000 दिनांक 26 जानेवारी 2024 अन्वये नियमाचा मसुदा तयार केला आहे। हा मसुदा नियमबाह्य आणि घटनाबाह्य आहे। या मसुद्याला आमचा विरोध आहे। या मसुद्यामध्ये विशेषतः ज्या शब्दाचा प्रयोग केला गेला आहे तो म्हणजे सगळे सोयरे। शासनाने हा मसुदा करण्याचा घेतलेला हा निर्णय कायद्याच्या कसोटीत बसणारा नाही आहे। कारण जर असे निर्णय घेतले गेले तर इतर समाज बांधवांच्या आरक्षणाबाबत देखील त्या ठिकाणी पुढे अनियमितता किंवा गैरप्रकार होतील। मान्य सर्वोच्च न्यायालय व मान्य उच्च न्यायालयाने अनेक खटल्यामध्ये निर्णय देताना जाती नैसर्गिकरित्याकडूनच म्हणजे बायोलॉजिकल फादर यांच्याकडून मिळत असल्याचा अनेकदा उल्लेख केलेला आहे। परंतु प्रस्तावित मसुद्यातील तरतुदीनुसार केवळ शपथपत्राच्या व गृह चौकशीच्या आधारे जात प्रमाणपत्र देण्याचा प्रकार हा असंवैधानिक आहे अनकॉन्स्टिट्युशनल आहे व बेकायदेशीर आहे। तसेच तो मान्य सर्वोच्च न्यायालय व मान्य उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयाला छेद देणारा आहे। हा मसुदा कुठल्याही परिस्थितीत कायद्याच्या कसोटीत टिकणारा नाही आहे। मी पुन्हा सांगतोय की हा मसुदा कुठल्याही परिस्थितीत कायद्याच्या कसोटीत टिकणारा नाही आहे। सगळे सोयरे किंवा सरसकट हा आरक्षणाचा निकष नसून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास हा आरक्षणाचा निकष आहे। परंतु प्रस्तावित मसुद्यातील निकषानुसार जवळपास 80% मराठा समाज ओबीसीमध्ये समाविष्ट होऊन मूळ ओबीसी घटक हा आपल्या हक्काच्या आरक्षणापासून वंचित आहे। घटनेने दिलेले आरक्षण हे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी असताना सामाजिकदृष्ट्या मागास नसलेल्या मराठा समाजाला ओबीसीमध्ये मूळ घेणं हे ओबीसी अन्यायकारक असेल। सदर मसुद्यानुसार शासनाने आजपर्यंतची जातीचा दाखला देण्याची पद्धत मोडीत काढलेली आहे। प्रस्तावित मसुद्याद्वारे सगळे सोयरे शब्दाची व्याख्या ठरवली गेली आहे। सदर व्याख्या अतिशय मोघम आणि व्यापक स्वरूपाची आहे। याद्वारे सजातीय विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील व्यक्ती कुणबी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करू शकते असं म्हटलं आहे। परंतु सजातीय विवाहाची व्याख्या ठरविण्यात आलेली नाही किंवा एखादा विवाह सजातीय ठरविण्याचे कोणतेही कायदेशीर निकष अस्तित्वात नसल्याने यातून गैरप्रकार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या ठिकाणी केवळ शपथपत्र अथवा गृह चौकशीच्या आधारे सजातीय विवाह ठरविणे सामाजिकदृष्ट्या गुंतागुंतीचे आहे। त्यामुळे सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र वितरित होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नियम क्रमांक 5 मधील उपनियम 6 मधील नव्याने समाविष्ट सगळे सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र वितरित करण्याच्या तरतुदीचे अवलोकन केले असता सदर तरतूद ही केवळ कुणबी जातीचे दाखले वितरित करण्यासाठी समाविष्ट केली असल्याचे दिसून येते। प्रस्तावित मसुद्याद्वारे ज्या नियमामध्ये बदल करण्यात येत आहेत त्या नियमाद्वारे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जाती विमुक्त जाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गातील बहुसंख्य जातींना
जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र वितरित करण्यात येत आहे. असे असताना उपरोक्त दृष्टीनुसार केवळ कुणबी जातीसाठी सगळे सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र देण्याची तरतूद करून शासनाने भारतीय राज्यघटनेच्या बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्ट्राईन्सचा भाग असलेल्या कलम 14च्या तरतुदीचा भंग केलेला आहे. कलम 14 नुसार राज्यघटनेने जात, धर्म, वंश, जन्मस्थान या आधारे नागरिकांमध्ये भेदभाव न करण्याचे तत्वता ठरवून दिले आहे. परंतु विषयांकित मसुद्याद्वारे शासनाने जाती जातीमध्ये भेदभाव करून एका विशिष्ट जातीसाठी विशेष सवलत दिली आहे. त्यामुळे सदर मसुदा राज्यघटनेच्या तरतुदीच्या विपरीत म्हणजे अँटी कॉन्स्टिट्युशनल आहे. एका विशिष्ट समाजासाठी शासनाने नियम आणि कायदे धाब्यावर बसवले आहे. सगळे सोयरे हा शब्द टाकून कोणाचाही पुरावा कोणालाही लावून गृह चौकशीच्या नावाने एक प्रकारे सरसकट मराठा समाजाला मागच्या दराने कुणबीमध्ये विशिष्ट प्रवर्ग करून ओबीसीमध्ये समावेश करून त्याचा मार्ग मोकळा करून दिलेला आहे. त्यामुळे साधारण क्रमांक 49 मार्च अनुसूचित जाती जमाती अधिनियम, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग अधिनियम 2000 दिनांक 26 जानेवारी 2024 या अधिसूचनेच्या मसुद्याला माझी हरकत असल्याने हा अधिसूचनेचा मसुदा रद्द करण्यात यावा अशी आम्ही त्या ठिकाणी विनंती करत आहोत. जो विरोध आहे तो या शासनाच्या अधिसूचनेच्या मसुद्याला आहे. या अधिसूचनेच्या मसुद्यामध्ये जो शब्द प्रयोग केला गेला आहे, अधिसूचनेचा जो मसुदा आहे तो आमच्या मते चुकीचा आहे. याच्यामध्ये वापरण्यात आलेला सगळे सोयरे शब्द, आता सगळे सोयरे शब्दाचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर सिंपल असे साधारणशी गोष्ट आहे की समजा आता एक एक्झाम्पल देतो की आमचे मंत्री आहेत, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब. आता आव्हाड साहेबांचं लग्न झालेलं आहे, ज्यांच्याशी त्या आहेत ब्राह्मण प्रवर्गातल्या. आता आव्हाड साहेब हे येतात वंजारी, ओबीसी मध्ये येत असतील, भटक्या विमुक्तमध्ये असेल. आता वंजारी समाजातली आव्हाड साहेबांच्या पत्नी आहेत ब्राह्मण. मग त्यांच्या सगळे सोयऱ्यांना तुम्ही सरसकट आरक्षण देणार का ओबीसी मध्ये प्रवर्ग करून? म्हणजे सरकारची मुळात जी व्याख्या आहे ती व्याख्या चुकीची आहे. म्हणजे मराठा समाजातला एखादा आंतरजातीय विवाह केलेला एखादा त्या ठिकाणी व्यक्ती असेल, त्याची मिसेस त्यांच्या धर्मपत्नी ज्या असतील त्या एखाद्या विशिष्ट वेगळ्या समाजातल्या असतील, त्यांच्यासुद्धा सगळे सोयऱ्यांना आपण त्या ठिकाणी सरसकट आरक्षण देणार. याचा अर्थ असा झाला की तुम्ही सरसगट आणि सगळे सोयरे ह्याची व्याख्या तुम्ही स्पष्ट करत नाही आहात. जो अँटी कॉन्स्टिट्युशनल आहे तो घटनेच्या विपरीत आहे. म्हणजे अशा शब्दांचा प्रयोग करून त्या ठिकाणी तुम्ही जर सरसकट त्या ठिकाणी एखाद्या समाजाला ओबीसीमध्ये प्रवर्ग करणार असेल, आणि त्यातून दुसरी गोष्ट म्हणजे की जात प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र देण्याची जी काही पद्धत आहे ती पद्धत मुळात चुकीची आहे. कारण याच्या अंतर्गत जर तुम्ही पाहिलं तर शासनाने जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला बदललेला आहे. म्हणजे प्रमाणपत्र देण्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला बदललेला आहे, तो पण सोयीनुसार. मग जर आणि तो फक्त आणि फक्त कुणबी समाजासाठीच, कारण कुणबी समाजामध्ये प्रवर्ग करून मराठा समाजाला जात वैधता प्रमाणपत्र देऊन त्याला आरक्षणामध्ये प्रवर्ग करण्याची शासनाची भूमिका होती का, याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे, संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि या सगळ्यामुळे एक मोठा समाज त्या ठिकाणी अस्वस्थ झालेला आहे. आणि अननेसेसरी एखाद्या मोठ्या प्रवर्गाला अस्वस्थ करून समाजामध्ये एका दुसऱ्या प्रवर्गासोबत भांडण लावण्याचं त्या ठिकाणी कुठेतरी कटकारस्थान आहे का, असं देखील त्या ठिकाणी प्रश्न जो आहे तो समाजामध्ये विचारला जातोय. कारण की मुळात ओबीसीचं जे आरक्षण होतं ते ओबीसीचं जे आरक्षण होतं त्या ठिकाणी जनगणनेच्या अभावी अनेक ठिकाणी, म्हणजे राजकीय आरक्षणाच्या बाबतीत विचार करता अनेक ठिकाणी जनगणनेच्या अभावी त्याचं आरक्षण जे होतं ते त्या ठिकाणी न्यायालयाच्या उंबरवरती देखील पडलेलं आहे. कितीतरी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपंचायती असतील, ग्रामपंचायती असतील, अनेक ठिकाणी त्या ठिकाणी निवडणुका ज्या आहेत आणि त्यांचं जे राजकीय आरक्षण आहे, भवितव्य आहे ते त्या न्यायालयाच्या उंबरवरती देखील पडलेलं आहे. मग जोपर्यंत जातीनीय जनगणना होत नाही, म्हणजे ह्याचा बेस जो आहे तो जातीय जनगणना जोपर्यंत होत नाही राज्यामध्ये, तोपर्यंत कुठल्याही समाजाला आरक्षणाचा प्रश्न हा मार्गी लागू शकणार नाही. मग मराठा असेल, ओबीसी असेल, एससी असेल, प्रत्येक समाजासाठी. आणि ही जनगणना अत्यंत महत्वाची आहे. आणि जर अशा प्रकारे गृह चौकशी करून सर्वे करून जर तुमच्याकडे याची त्या ठिकाणी समाजाचा मागासलेपणा सिद्ध करण्याचे त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म्युले जर चेक करत असाल तर मग तुम्हाला त्या ठिकाणी राज्याच्या अंतर्गत असलेला म्हणजे हा जो राज्याचा प्रश्न आहे त्यासाठी तुम्हाला स्वतंत्र अशी जनगणना करण्यासाठी काय अडचण आहे? जर तुम्ही तुमच्या सर्व डिपार्टमेंटची लोक एकत्रित करून आज या म्हणजे मला असं वाटतं की कदाचित आज तारीख आहे 6 तारीख, तुमच्याकडे जो आयोगाला तुम्ही अहवाल सादर केलेला आहे, तुमच्याकडे मागासलेपणाचा त्या ठिकाणी अहवाल सादर करण्याची तुमच्याकडे त्या ठिकाणी परिस्थिती तुम्ही जी आहे ती जी काय चौकट तुम्ही परिपूर्ण केली, जर हे तुम्ही करू शकता, राज्यातला सगळा जो काही शासकीय स्टाफ आहे तो सगळा स्टाफ तुम्ही वापरला आणि तुम्ही हे केलं, तर मग तुम्हाला जातीने जनगणना करणं का अवघड आहे? जातीने जनगणना का नाही करत? ते केलं तर सगळ्याचे प्रश्न मार्ग लागतील, सगळ्याच्या आरक्षणाचे प्रश्न मार्ग लागतील.
राज्यातल्या प्रत्येक समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून जी जी काही त्यांची भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट करून त्यांना त्याची सवलत देणं, हा जर तुमचा दृष्टिकोन असेल तर जातीय जनगणना ही या राज्य सरकारने पहिल्यांदा केली पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आमचा विरोध मराठा समाजाला बिलकुल नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसीची खंबीर भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. हा त्यांचा अधिकार आहे. एखादा समाज मागासलेला असेल तर त्या मागासलेल्या समाजाला आरक्षणाच्या लाभातनं आरक्षणाच्या भूमिकेतनं पुढे येऊन त्या समाजाचा विकास व्हावा ही त्या समाजाची भूमिका असली पाहिजे. आणि त्यासाठी त्या एका समाजाने देखील पाठिंबा दिला पाहिजे. मग ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, विजयटी असेल, सगळ्यांनी दिला पाहिजे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसीची खंबीर भूमिका आहे. त्याला आम्ही समर्थन करतो. पण त्यांना आरक्षण देताना 50% मर्यादा ओलांडून राज्याच्या अंतर्गत असलेला हा आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे होता. सर्वपक्षीय बैठक बोलून, सर्व पक्षांच्या नेत्यांना बोलून एकत्रित समविचारी असा विचार जर केला असता तर मला असं वाटतं की हा विषय सहज सुटला असता, जेणेकरून इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला नसता. ओबीसी असला तरी सुद्धा. पण ओबीसीच्या आरक्षणाला हा धक्का लागतो आहे. हा धक्का मुळात ओबीसीचे आरक्षण लागणं हे काही ओबीसी प्रवर्गाला किंवा ओबीसी वर्गाला देखील सोसावणारं नाही आहे आजच्या काळामध्ये. त्यामुळे पक्षाची प्रमुख भूमिका आमची असेल की आम्ही या ठिकाणी हरकती नोंदवण्याचं त्या ठिकाणी ओबीसी सेलच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे. राज्यातल्या अनेक हजारो हरकती त्या ठिकाणी प्रत्येक तहसील कार्यालयावर जातील. आमच्या हरकती पुन्हा सांगतो, राज्य सरकारच्या अधिसूचनाचा जो काही त्यांनी जो मसुदा तयार केला आहे त्या मसुद्याला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला नाही आहे, बिलकुल नाही आहे. समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल, मग तो मराठा समाज असेल, अल्पसंख्याक असेल, लिंगायत असेल, ओबीसीचं आरक्षण वाचवायचं असेल किंवा इतर असेल, त्या समाजाच्या आरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल अखंड पक्ष हा कार्यरत राहील आणि रस्त्यावरती उतरेल त्याच्या न्याय हक्कासाठी, त्याच्या पुढच्या भवितव्यासाठी. परंतु समाजामध्ये जर दंगे होत असतील, समाजामध्ये ते निर्माण करण्याचा जर प्रयत्न केला असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य नाही. किंबहुना ओबीसी सेल बहुजनांना एकत्रित करून मग मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध धनगर किंवा मग धनगर विरुद्ध मराठा, मग मराठा विरुद्ध अल्पसंख्याक या सगळ्या वादांना तोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल या सर्व बहुजनांना एकवटण्याची, जोडण्याची भूमिका घेणार आणि त्यासाठी महाराष्ट्रभर बहुजनांना जोडण्याचं काम करेल. या सर्व समाजामध्ये असलेले मतभेद दूर करून या समाजाला एकवटण्याचं काम त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की येणाऱ्या काळामध्ये जातीय जनगणनेचा मुद्दा घेऊन ओबीसी सेल रस्त्यावरती उतरेल, आंदोलनं करेल. ही ओबीसीची प्रमुख भूमिका असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक शिष्टमंडळ सन्माननीय माजी मंत्री जितेंद्र आव्हाड साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य मागासवर्गीय आयोग, सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांना त्या ठिकाणी लवकरच भेटणार आहे. सन्माननीय माजी मंत्री जितेंद्र आव्हाड साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य मागासवर्गीय आयोग, सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांना त्या ठिकाणी लवकरच भेटणार आहे. आपल्याला या माध्यमातून तारीख देखील कळवलेली. हे शिष्टमंडळ आमच्या पक्षाचे आमदार असतील, आमच्या पक्षातले काही वरिष्ठ नेते असतील यांना घेऊन आदरणीय आव्हाड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ भेटून सामाजिक न्याय विभागाकडे आणि राज्य मागासवर्गीय आयोगाकडे देखील ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये निर्माण झालेला हा जो काही प्रश्न आहे किंवा ही जी काही अडचण आहे किंवा हा जो काही संभ्रम आहे तो संभ्रम त्या ठिकाणी दूर करण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारे ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागता कामा नये अशी भूमिका त्या ठिकाणी मांडेल. अशा प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन या ओबीसीच्या माध्यमातून होणार आहे. म्हणून ही आज पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यातून एक गोष्ट स्पष्ट आहे की प्रत्येक समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून लाभ मिळावा, भूमिका मिळावी अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेलची आहे. त्यामुळे कुठल्याही समाजाला आमचा विरोध नाही, कुठल्याही समाजाच्या विरोधामध्ये आम्ही नाही. फक्त एवढंच आहे की जी आरक्षणाची भूमिका आदरणीय पवार साहेबांमुळे मंडल आयोगाच्या माध्यमातून आम्हाला मिळाली, तिथे आम्हाला एवढंच सांगणं आहे की कोणीही मंडल आयोगाला चॅलेंज करणार अशी भाषा करू नये. मंडल आयोग ओबीसींची आस्था आहे, ओबीसींचा आत्मविश्वास आहे आणि आदरणीय पवार साहेबांनी दिलेलं हे सगळ्यात मोठं योगदान आहे. त्यामुळे मंडल आयोगाला चॅलेंज करणं म्हणजे पवार साहेबांच्या विश्वासार्हतेला चॅलेंज करणं अशा प्रकारची गोष्ट आहे असं होऊ नये. कारण की आदरणीय पवार साहेबांनी एका मोठ्या विचाराने, एका मोठ्या महत्त्वपूर्ण अशा महत्त्वाकांक्षेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि राज्यामधल्या मोठ्या टक्केवारीने असलेल्या बहुसंख्य अशा ओबीसी प्रवर्गाला मंडल आयोगाच्या माध्यमातून हे आरक्षण लागू करून दिलं होतं. मात्र पवारसाहेबांच्या पश्चात असलेल्या प्रत्येक सरकारमधल्या प्रत्येक मंत्र्याने, मुख्यमंत्र्याने भूमिका घेत हे आरक्षण कसं टिकेल, या आरक्षणाचा लाभ सरकारमधल्या, समाजामधल्या प्रत्येक घटकाला कसं मिळेल याची भूमिका घेणे गरजेचं होतं. आणि म्हणूनच सरकारमधल्या असलेल्या प्रत्येक घटकाने ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घ्यावी आणि त्यासाठी ओबीसी सेलचं समर्थन आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.